नमस्कार मित्रांनो. खंडाळा तालुक्यातील स्वाभिमानाची ओळख जपणारं गाव म्हणजे वाठार बुद्रुक. याच गावातील एक व्यक्ती होती ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने केवळ स्वतःच नाही तर संपूर्ण गावाचं नाव एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. ते व्यक्तिमत्व म्हणजे खंडाळा तालुक्याचे माजी उपसभापती स्वर्गीय दिनकरराव नारायणराव गायकवाड. आपण त्यांना गायकवाड बापू या नावाने ओळखत होतो. वाठार बुद्रुक गावचं नाव खंडाळा तालुक्याच्या राजकारणात पहिल्यांदा अगदी ठामपणे आणि ताकदीने पोचणारं व्यक्तिमत्व म्हणून बाप्पूंची ओळख आहे. बाप्पूंचं नेतृत्व हे केवळ एका पदापुरतं मर्यादित नव्हतं. खंडाळा तालुक्याच्या उपसभापती पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी वाठार कॉलनीच्या विकासाचा भक्कम पाया रचला. गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणारी पाण्याची पहिली टाकी असो, शेतकऱ्यांच्या विश्वासाची आणि हक्काची जिल्हा बँक असो, किंवा गरजूंना हक्काचं छप्पर देणारं घरकुल योजना असो, बापूंनी केलेल्या कार्याचा ठसा आजही गावातील प्रत्येक वास्तूमध्ये जिवंतपणे उमटलेला दिसतो. पण बापू नेमके कसे होते? त्यांची काम करण्याची पद्धत कशी होती? त्यांच्या व्यक्तिमत्वातला तो दरारा आणि सामान्य माणसांबद्दलची ती जिव्हाळ्याची माया नेमकी कशी होती? आपल्यासमोर आठवणींच्या प्रवासातून उलगडणार आहेत बापूंच्या त्या सुवर्ण काळाचे साक्षीदार, बापूंना अगदी जवळून अनुभवलेली माणसं, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेली माणसं. चला तर मग जुन्या आठवणींना उजाळा देत अनुभवूया गायकवाड बापूंच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास. माझं नाव हिराव लोकनाथ साळुंके, माजी सरपंच, वाठार बुद्रुक, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. पाण्याची टाकी होण्याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की 1 कॅनलचं पाणी आणावं लागायचं सर्व लोकांना. मग कुणी अंडा, कुणी लहान मुलं कशी, किंवा जो प्रौढ नागरिक आहे तो कावडीने पाणी आणायचा. पण कंपल्सरी पाणी आणणं ही गरजेची वस्तू, पाणी म्हणजे गरजेची वस्तू असते, त्यामुळे आणावंच लागत होतं. पावसाळ्यात कसं असायचं, आमच्या गावाला 1 नंबरचे गढूळ पाणी असायचं. आणि आमच्या बापूंनी विनंती करून भाऊंच्या पैसे सांगून सुद्धा व जिल्हा परिषद अध्यक्षाला सांगून सुद्धा ते म्हणाले, तुमच्या उशाला विरोध झाल्याने तुम्हाला पाण्याची गरज काय, व तुम्हाला पेयजल योजनेची गरज काय, असं सारखं त्यांचं वारंवार खडाजंगी व्हायची दोघांची, सभापती उपसभापतीची. नंतर मग ते आमच्या बापूंनी असं ठरवलं की भाऊंना एकदा परिस्थिती दाखवायची. मग त्यांना कॅनलनं घेऊन आले. आणि ज्यावेळेस लाल पाणी बघितलं भाऊंनी, त्यावेळेस भाऊंना पण वाटलं की बापू म्हणजे हे सत्य आहे किंवा ह्यात काहीतरी सत्य आहे. म्हणून त्यांनी 1986 साली ही योजना अंमलात आणली. आणि त्या काळात स्वर्गीय राजीव गांधी हे पंतप्रधान होते आणि त्यांनी ते राष्ट्रीय पेयजल योजना ही चालू केली होती. आणि त्या योजनेतून बापूंनी, आमच्या उपसभापतींनी हे काम आमच्या गावासाठी प्रामुख्यानं भाऊंच्या मदतीनं, लक्ष्मण भाऊ यांच्या मदतीनं प्रामुख्यानं आपल्या गावापर्यंत पोहोचवलं. टाकी बांधल्यामुळं नळ पाणी पुरवठा योजना चालू झाली आणि प्रत्येकाच्या दारात नळ आला. यापूर्वी कसं असायचं, एखादं सामाजिक कार्य, लग्न समारंभ किंवा इतर काही गोष्टी असल्या, धार्मिक कार्यक्रम असला, तर आमच्याकडे एक माळी कुटुंब होतं, गरीब माळी कुटुंब होतं, राजकर म्हणून, जिजाबा राजकर. ते स्वतः, त्यांची बायको, त्यांची 2 मुलं, 1 मुलगी, ते स्वतः कावडीने पाणी व्हायचे. ते अंड्याने पाणी वाहून ते धार्मिक कार्य, पैसे घ्यायचे, असे काही फुकट वाद नव्हते, पण कमी मोबदल्यात चांगलं काम करायचं. आणि नंतर असं व्हायला लागलं की ते थकल्यामुळं बाजातून सुद्धा कुळी यायचा पाणी व्हायला. कळवीरमधून सुद्धा आमच्याकडं तिथे दमकाले म्हणून माणूस यायचा, तुझं पाणी व्हायचं लग्न धार्मिक कार्यक्रमासाठी. 3 वडाची झाडं आणि 1 गुलमोहराचं झाड होतं. पण ते चौकात लावलं होतं, ते गुलमोहराचं होतं, ती कारणी देणार नव्हतं, मग ते गुलमोहराचं. पण ते 3ही झाडं वडाची आमच्या गावचे रामोशी समाजाचे हरिबा नाईक म्हणून माणूस होता, त्यांना बापूंनी स्वखर्चाने 5 रुपये देऊन, बापूंची परिस्थिती काय लय हायपाय नव्हती, पण त्यातून सुद्धा बापूंनी त्याला आपलं 10-5 रुपये देऊन, पण ते हरिबा त्याला पाणी घाल असं करून बापूंनी ती वडाची 3ही झाडं जगवली. आणि आज ती झाडं हयात आहेत. त्या 3ही वडाच्या झाडांना
ग्रामस्थांनी नंतर युगायोगाने पाच पण बांधले. नळ पाणी पुरवठा योजना किंवा ही पाण्याची टाकी बापूंच्या माध्यमातून आमच्या गावाला मिळाली. आणि जे राजीव गांधीच्या कृपाशीर्वाद म्हणा किंवा आमच्या बापूंच्या आशीर्वाद म्हणा, त्या दोन्हीच्या कृपाशीर्वादाने आपल्या गावाला पाणी टाकीची मिळाली. आणि त्यामुळं गावात पाईपलाईन झाली, नळ पाणी पुरवठा योजना झाली. त्यामुळं गावात लोकांचे त्रास तर वाचले, पण बहुतांश गावात हिरवळ, जे पेरूची झाडं, चिकूची झाडं अशी प्रत्येकाने आपापल्या दारात एक का होईना पण प्रत्येकाने झाड लावलेलं आहे. आणि एक कृपा असेल तर फक्त दिनकर बापूंचीच म्हणावी लागेल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंट करून सांगा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.